नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान एनसीपी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ने महाराष्ट्र में बढ़ती बेरोजगारी और स्मार्ट मीटर के मुद्दों पर सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि युवा वर्ग में रोजगार को लेकर नाराजगी बढ़ रही है और वर्षों से भर्ती प्रक्रिया नहीं होने के कारण बेरोजगार परेशान है। शिंदे ने 27 अगस्त को आंदोलन करने का ऐलान करते हुए नई कंपनियों और औद्योगिक क्षेत्रों में स्थानीय युवाओं को रोजगार देने की मांग की। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। आज नागपूरमध्ये हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये लॉंग मार्च काढलेला आहे, आंदोलन केलेलं आहे। या मोर्चाला सहभागी होण्यासाठी मी इथे आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण सध्या देशामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न जो आहे तो बेरोजगार युवकांचा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने या असलेल्या युवक वर्गांच्या असलेल्या बेरोजगारीच्या बाबतीमध्ये एक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांची भरती थांबलेली आहे, पोलीस भरती थांबलेली आहे। वर्षानुवर्ष या प्रतीक्षेमध्ये असलेल्या युवकांना रोजगार मिळत नाही आणि त्याचबरोबर परीक्षा घेतल्यानंतर ती परीक्षा सुद्धा निपक्षपाताने होत नाही अशा प्रकारचा एक नाराजीचा सूर या असलेल्या युवा वर्गामध्ये आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या या औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्ही क्रांती केली असं सरकार बडेजाव करतं, परंतु प्रत्यक्षात या असलेल्या युवा वर्गाला नोकरी उपलब्ध होत नाही। त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या असलेल्या बुद्धिमत्तेला पॅकेजच्या नावाखाली, अप्रेंटिसशिपच्या नावाखाली त्या ठिकाणी खरेदी केलं जात आहे। कायम स्वरूपाची नोकरी हा विषय आता कायद्यातून बदल झाल्यामुळे एक अडचणीचा ठरलेला आहे। मला वाटतं की त्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आम्ही सगळेजण येत्या 27 तारखेला विभाग वाईज आपण त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। खरं म्हटलं तर आंदोलनाची रूपरेषा आम्ही औद्योगिक क्षेत्राच्या असलेल्या MIDC जिल्हाधिकारी कार्यालय या असलेल्या ठिकाणी आम्ही करणार होतो, परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन आम्ही त्यांना साधारणतः महिनाभराची मुदत देणार आहोत, जेणेकरून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील नवीन औद्योगिक क्षेत्र उभं राहत आहे, नवीन कंपन्या येत आहेत, सरकारने ठरवलेलं आहे की तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी द्यावी। त्या संदर्भामध्ये आदेश निघतात, GR निघतात, पण प्रत्यक्ष कृती होत नाही। म्हणून आम्ही या असलेल्या सर्वातून जशी काही लोकांनी तिरंगा रॅली काढली, आम्ही बेरोजगार एल्गार तिरंगा रॅली काढतोय। 6 डिव्हिजन मध्ये आम्ही तशा प्रकारची रॅली काढतोय। त्याचं नेतृत्व आमच्या पक्षाचे प्रत्येक प्रमुख करतील आणि हा आवाज उठवत असताना आम्ही शासनाला या बाबतीमध्ये मग शासकीय भरती असेल, जे अजून वर्षानुवर्ष झालेले नाही आहेत, मुलांची वय झाली परंतु त्या संदर्भात भरत्या होत नाही आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये इथल्या लोकांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळाला, त्याच जिल्ह्यात त्याला नोकरी उपलब्ध व्हावी म्हणून एल्गार आम्ही करतो। हे केल्यानंतर महिनाभरात जिल्हाधिकाऱ्यांनी या असलेल्या औद्योगिक क्षेत्रातल्या असोसिएशनची, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची, लेबर डिपार्टमेंटची एकत्रितपणे बैठक घेऊन निर्णय घ्यावा, नाहीतर मग आम्ही रस्त्यावर उतरून याही पेक्षा मोठं आंदोलन करण्याची भूमिका आम्ही येत्या 27 तारखेपासून जाहीर करू।